तर हाय गाईज, आज फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आम्ही आमची लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप दिवस झाले हा व्हिडिओ शेअर करायचा आहे डिलेच होत होता. तो काय करायचा होतच नव्हता. म्हणजे आहोन असायचे, आहोंना काम वगैरे असायचं, त्यांचं जॉब वगैरे, त्यातून ॲडजस्ट होणं थोडंसं कठीण होतं. मग म्हटलं आज आहोंना थोडासा वेळ काढा, आपण आज करूयाच हा व्हिडिओ. तर आज फायनली आमच्या लव्ह स्टोरीचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याची खूप सगळेजण खूप 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 वाट बघत होता. खूप दिवसापासून हा व्हिडिओ करायचा आहे पण पेंडिंगच राहत होता. तर म्हटलं आज आहोंना कामावर थोडा लेट नाही जावा, पण आज हा व्हिडिओ मला पाहिजे आहे, त्यासाठी त्यांनाही थांबवून घेतलं मी. तर खूप दिवस झालं सगळेजण म्हणत होते की ताई तुमची लव्ह स्टोरी शेअर करा, कारण मी भरपूर व्हिडिओमध्ये असं मेन्शन केलं की आमचं लव्ह मॅरेज आहे म्हणून. मग त्यामुळं खूप जणांची इच्छा होती की आम्ही आमची लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करावी. तर फायनली आज तो दिवस आलाच ज्या दिवशी आम्ही आमची लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आम्ही ह्याला एक एक टप्प्यामध्ये सांगू, जेणेकरून पहिला आमची भेट कशी झाली, कोण पहिला बघितलं, इथंपासून तर पुढंपर्यंत तुम्हाला लव्ह स्टोरी सगळी एक 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 टप्प्यात सांगू. तर पहिला कोणाला बघितलं, तर विषय असा आहे की आम्ही जेव्हा 6ला होते तेव्हा सेम स्कूलमध्ये, हे 7th स्टँडर्डला होते, तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. माहिती नव्हतं की हे 7thला आहे, मी 6ला होते. आणि एकदा आमचं डान्स परफॉर्मन्स होता, जेव्हा आम्हाला आमच्या क्लास टीचर होत्या, आमच्या नव्हत्या, बच्या होत्या, तुकडीच्या होत्या, क्लास टीचर होत्या त्या, सपकाळ मॅडम म्हणून होत्या. मग त्या आम्हाला डान्स शिकवायला असायच्या. मग एक रबने बनाई जोडी, तेव्हा फिल्म नवीन आली होती का काय एवढं असं माहीत नाही आहे, पण त्या फिल्ममधलं एक गाणं होतं, जेव्हा रोमा म्हणजे माझी क्लोज फ्रेंड ह्यांची डान्स पार्टनर होती. आणि त्या सेम डान्समध्ये ती मध्ये होती आणि मी साईडला होते. ती गोष्ट मला केव्हा कळाली, जेव्हा मी ह्यांचा अल्बम बघितला, तेव्हा हेनीच होते ते, मध्ये होते ते हेनीच होते, ते मला नंतर कळालं. त्यानंतर जेव्हा म्हणजे मी 8th-9thला गेले, तेव्हा ग्राउंड जॉईन केलं मी. ग्राउंड जॉईन केल्यावरती मग खो-खोचं ग्राउंड जॉईन केलं. त्यानंतर मग म्हणजे एकदा दोनदा ह्यांना बघितलेलं. आणि त्यानंतर जेव्हा आमची मुलं वर्सेस मुली एकदा मॅच लागली होती, तेव्हा ह्यांनी माझी वेणी वडलेली, म्हणजे आऊट करायला वेणी वडलेली. तेवढा एकच पॉईंट मला आठवत होता. आणि ह्यांनी तेव्हा एवढा जोरात वेणी वडलेली, मला एवढा राग आलता, विचारायलाच नाही पाहिजे. तेव्हाच आम्ही एकमेकांना समोरासमोर बघितलं असेल. तेव्हा पण असं म्हणावं असं आमच्यात काय नव्हतं. तेव्हा आम्ही ओळखत पण नव्हतो एकमेकांना ॲटलिस्ट. फक्त की ह्यांनी मुलांच्यातले एक प्लेयर आहेत आणि मी मुलींच्यातली एक प्लेयर आहे. नाव पण आय थिंक ह्यांना माझं माहीत नव्हतं आणि मला ह्यांचं माहीत नव्हतं, एवढं असं काही नव्हतं. मग त्यानंतर आमचं रेग्युलर माझं पण स्कूल चालू झालं, तेव्हा मी एक टाईम अशी होते मुलगी की फक्त जास्तीत जास्त मुलींच्यात असायचे, म्हणजे माझ्या क्लोज फ्रेंड तेवढ्याच. कारण आम्ही 1st स्टँडर्ड ते 7th स्टँडर्ड आमचं प्रायमरी स्कूल होतं. आणि त्यानंतर प्रायमरी स्कूलमधल्या अगदी ठराविक म्हणजे मोजक्याच एक 10-12 मुली हायस्कूलमध्ये गेल्या, आणि तेवढ्याच मुलींचा ग्रुप असायचा. आम्ही हायस्कूलमध्ये गेल्यावर पण त्या मुलींच्यात जास्त करून मिक्स नाही झालो. आम्ही आमचं पार्टिशन वेगळं करून बसायचो, त्या वेगळीकडे बसायच्या, त्यामुळे आम्ही आमच्यातच असायचो. त्यानंतर जेव्हा मी ग्राउंड जॉईन केलं, त्यानंतर हायस्कूलच्या मुली जास्त करून ग्राउंडला होत्या, आमच्यातल्या एक दोघी तिघीच होत्या. त्यामुळं आम्ही त्यांच्यात जरा मिक्स व्हायला लागलो, ग्राउंडच्या निमित्तानं मिक्स व्हायला लागलो. तेव्हा पण म्हणजे मला स्पोर्ट्सची एवढी अशी आवड नव्हती, पण मम्मीनं थोडासा फोर्स केला की खेळलं पण पाहिजे आपल्याला, आणि आपल्या तब्येतीसाठी थोडं चांगलं असतं, त्यामुळं मग स्पोर्ट्स जॉईन केलं. त्यानंतर स्पोर्ट्समधनं थोडी म्हणजे स्पर्धेला इकडं गेलो तिकडे गेलो. म्हणजे मी एवढी चांगली नाही खेळायचे, पण हे खूप छान खेळायचे. त्यांचं प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप मुली अशा चेअर करायच्या ह्यांना की खूप चांगलं खेळतोय, डॅश वगैरे मारतोय. त्यामुळं मग तेवढं म्हणजे नाव माहिती नाही, पण हा मुलगा छान खेळतोय एवढंच असायचं. त्यानंतर आमचं रेग्युलर स्कूल चालू झालं. परत मी 10thला गेले. 10thच्या क्लासला जातानाच मला ह्यांनी बघितलेलं. तुम्ही कुठे बघितलेलं ना? नवरात्राच्या टायमाला ऑक्टोबर मध्ये नवरात्र दांडिया खेळायला आली होती. त्या टायमाला बघितलं होतं तिला. म्हणजे आम्ही काय करायचं, नवरात्रीमध्ये आपल्या इकडे दांडिया असतात, मग दांडिया खेळायची मला तर खूप हौस, आणि फॅशन शो वगैरे त्याच्यात असला
की रेग्युलर दांडिया रेग्युलर ड्रेसवरतीच यायची खेळायला, पण फॅशन शो वगैरे असला की जरा साडी गुजराती मंगळवार साडी पेठच्या वगैरे. इथं गणपतीचं पिरियड होतं. हा मग दांडिया गणपतीच्या टायमाला संगीत खुर्चीचा कार्यक्रम भरवलेला आम्ही मंगळवार पेठच्या इथे. हा त्या टायमाला पहिल्या शाळेला हे करतो संगीत खुर्ची खेळायला. तुम्ही बघितलेलं त्यावेळी. हा आणि मी आय थिंक दांडिया खेळताना फर्स्ट टाइम ह्यांना पूर्ण हा फर्स्ट टाइम म्हणजे क्लिअरली बघितलेलं मी ह्यांना. त्यानंतर 8 दिवसानंतरच नवरात्र संपल्यानंतरच मी प्रपोज केलता. हिचीच मैत्रीण आहे एक स्नेहल म्हणून, हा तिच्याकडे मी निरोप दिलता आणि ती हिच्या वर्गात होती. हा म्हणजे ह्यांनी मला डायरेक्ट लवशिप साठी विचारलेलं डायरेक्ट, पण मी त्यावेळी म्हणजे एवढी अशी त्या गोष्टीसाठी तयार नव्हते का, तर आपले एम की बाबा जायचं अभ्यास करायचा ट्युशन करायचं घरी यायचं. नाही रिप्लाय लगेच दिलती. गोष्ट काय ही, सबला माणूस आहे. रिप्लाय लगेच दिला नव्हता. दुसऱ्या दिवशी दिवाळीला रिप्लाय आलता मला. दिवाळीला रिप्लाय आला म्हणजे दिवाळीला तुम्हाला सांगतो reply ऐकून घ्या पहिला. फक्त फ्रेंडशिप साठी रिप्लाय दिलता. रिप्लाय आला होता मला आणि त्याच्यानंतर शाळेला काहीतरी सुट्ट्या होत्या दिवाळीच्या. हा दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. गणपती दिवाळी सुट्ट्या होत्या मग गावाकडे गेलती. गावाकडे गेल्यानंतर मला तिथून कॉल केली तिने. हा होय म्हणजे काय झालं की त्यांनी मला विचारलेलं, विचारून एक 8-10 दिवस झाले असतील आय थिंक. लगेच त्या 8-10 दिवसाच्या गॅपमध्ये मी काय रिप्लाय वगैरे काय दिलेला नव्हता, काहीच दिला नव्हता. हे रोज मला यायचे, मी क्लासला वगैरे जायचे आणि रोज वाटेत मला बघत उभा राहायचे. मी जायचे क्लासला, येताना पण तिथेच असायचे, परत जायचे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी ह्यांना तेव्हा आवाजावर बोलवत नव्हते, लग्नानंतर आवाजावर बोलवते तेव्हा आरे तुरेच करायचे. त्यानंतर मग एक 8-10 दिवसानंतर मी रिप्लाय दिला की म्हणलं हा फ्रेंडशिपला तर हा म्हणूया, म्हणजे मैत्रिणी पण थोडाफार फोर्स केला, हा तुला फ्रेंडशिप करायला काय हरकत आहे वगैरे. तर म्हटलं हां ठीक आहे. मग मी दिवाळीला माझ्या मामांकडे सुट्टीला गेले होते, मग तेव्हा मी ह्यांना कॉल केला. म्हणजे ह्यांनी त्यांचा नंबर मला माझ्या फ्रेंडकडून दिलेला होता. मग मी कॉल केला त्यांना की हा म्हणून सांगितलं. मग त्यानंतर जेव्हा मी तिकडून सुट्टीवरून आले त्याच्यानंतर पण 8-10 दिवसानंतर आम्ही समोरासमोर भेटलो. पहिल्यांदा आम्ही भेटलो घाटावर भेटलो ना पहिला आपण भेटलो तेव्हा घाटावरच भेटलो. हा माई घाट, सांगलीचा माई घाट आहे, तिथं भेटलो आम्ही पहिल्यांदा. त्यानंतर मग काय ट्युशनवरून हे यांच्या बहिणीला स्कूलमध्ये वगैरे सोडायला यायचे. मग माझा पण सेम स्कूल होता त्यामुळे हे भेटायचे, म्हणजे समोरासमोर दिसायचे. त्यानंतर एक माझी बहीण पण त्याच ग्राउंडवर होती. हा त्यानंतर मग एक 10वीचं काहीतरी एंडिंग असेल, 10वीची एंडिंग काय मिडल पार्ट असेल 10वीचा. तेव्हा म्हणजे माझ्याकडं मोबाईल वगैरे काय एवढा नव्हता, पण मम्मीचा पप्पांचा मोबाईल माझ्याकडेच असायचा तेव्हा मी केव्हा तर एकदा दोनदा त्यांना फोन करायचे. आणि त्यानंतर तेवढंच एकदा दोनदा फोन करतानाच त्याच्यातूनच माझा मोबाईलमध्ये ह्यांचा नंबर मम्मीला घावलेला. त्यानंतर मग मम्मीनं मीच आहे असं करून माहित नव्हतं. ह्यांनीच आहे खरं मी माहिती. रोज त्यांच्या घरामध्ये जात होतो, पप्पांसंग मम्मीसंग बोलत होतो, कारण मीच आहे असं माहित नव्हतं त्यांच्या पप्पा मम्मीला. कारण माझी 2 नंबर होती त्यावेळी. हिच्याकडे होता तो एक नंबर होता आणि दुसरा एक नंबर होता माझ्याकडे. आणि मला माहित पण नव्हतं की असं सापडलेलं म्हणून, कारण यांच्या पप्पांना ते देताना मी पहिला माझा जो दुसरा नंबर होता तोच दिलता आणि हे गावलेला दुसऱ्या नंबरवरनं. त्यानंतर मम्मीला वगैरे कळालं आमच्या, कारण मम्मीनं थोडंसं मारलं. पण त्यानंतर म्हणजे कसं असतंय की आपण एक केलंय की बाबा मग ते शेवटपर्यंत घेऊन जायचं, इकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं म्हणलं. मग तिथून थोडे दिवस गॅप घेतला, त्या म्हणजे असं बोलायचो केव्हा तर. मग त्यानंतर 10वीचे पेपर जवळ आले, त्याच्या आधी आम्ही जरा मेसेजवरती चॅटिंग वगैरे करायचो. मग त्यानंतर आणि 10वीचे पेपर थोडेसे जवळ आले, एकदम फायनल एक्झाम होती. आणि फायनल एक्झामचे आय थिंक 4 पेपर झालेले होते, शेवटचे एक 2-3 पेपर राहिलेले. आणि त्याच 2-3 पेपरच्या टायमात ती क्लिअरली कळालं घरी की हेच आहेत म्हणून क्लिअरली कळालं. तेव्हा मम्मीनं मला पेपरला सुद्धा जायचं रे असं म्हणलं, पण तरी पण पप्पांनी थोडंसं कन्व्हिन्स करून पेपरला वगैरे लावून दिलं. त्याच्यानंतर मग 10th झाली पुण्याला गेलो होतो. हा मग हे गेले पुण्याला, तेव्हा ह्यांनी पुण्याला गेले होते. तेव्हाच फोन आलता मला, फोन आल्यानंतर ठेवला. नंतर परत तू गावलेली ती माहित नव्हतं. हा ह्यांना काहीच माहित. मम्मीनंच फोन केली डायरेक्ट परत नंबरवर बोल की म्हणून म्हणलं तेव्हा कळालं. हा त्यानंतर मग ते कळालं. मग हे पण त्यांच्या कामासाठी पुण्याला वगैरे गेलते, मग त्यामुळे ह्यांना पण एवढं डीपली माहित नाही. आणि त्यानंतर एक्झाम वगैरे झाल्या आणि त्यानंतर मम्मीने मला सुट्टीला पाठवून दिलं सोलापूरला. वहिनींसोबत दादासोबत मम्मीने मला तिकडं पाठवलेलं. आणि त्यामुळे मोबाईल पण नव्हता माझा आणि दादा वहिनीचा फोन घेऊन फोन पण करू शकत नव्हते, त्यामुळे मी ह्यांना फोन केला नव्हता.
तरी त्यातनं पण मी त्यांना एक फोन केला होता की हा असं मी सोलापूरला आली आहे म्हणून ह्यांना फोन केला होता मी. तर तेव्हा तिथून सोलापूरवरून आल्यावरती मग परत भरपूर दिवस झाले काय कॉन्टॅक्ट नव्हता. मग ह्यांनी मला मोबाईल दिल्यावर त्याच मोबाईलवरून भरपूर दिवस आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर मग मी इचलकरंजीला येड्रावच्या कॉलेजमध्ये SIT मध्ये ॲडमिशन घेतलं. म्हणजे माझी इच्छा पण नव्हती की मला इंजिनिअरिंग शिकायचं आहे, मला ड्रॉइंगची खूप हौस होती, मला ड्रॉइंगच करायचं होतं. पण मम्मीनं ते नाही कंटिन्यू करायचं, म्हणलं तू इंजिनिअरिंगच करायची. मग मला एवढी काय म्हणजे असं ह्याच्यामध्ये आपल्या इंजिनिअरिंगमध्ये काही इंटरेस्ट एवढा नव्हता. पण 10वीला चांगले मार्क पडले होते, 86% मार्क पडलेले. त्यामुळं मग म्हटलं की घ्यायचं आहे आपल्याला, आता इंजिनिअरिंग घेऊया, मम्मीची एवढी इच्छा आहे तर घेऊया. मग तेव्हा असं आम्ही दाखवलं की माझं काहीच नाही आहे, असं आम्ही घरी दाखवलं. म्हणजे टोटली आमचं सगळं बंद आहे असं दाखवलं. का तर मम्मी म्हटली की तुला शिकायचं असेल तर हे सगळं पहिला बंद करावं लागेल, तर पुढे ॲडमिशन घ्यायचं, नंतर मग ॲडमिशन घ्यायचं नाही. माझ्यासाठी तर मला मोकळा झाला त्यावेळी खरं. मग म्हटलं की हा घेऊया. म्हटलं मम्मीला म्हटलं की काही नाही आहे, मी असं काय परत नाही वागणार. खरं ह्यांच्यासोबत बोलणं तर मग मी काय बंद केलंच नव्हतं. का तर आम्ही एकमेकांना सगळं शेअर करायचो, दिवसभराचं काय रुटीन झालं काय नाही सगळं तिथंपर्यंत सगळं. मग हे पण तेव्हा त्यानंतर जेव्हा मी कॉलेजला होते हे पण तेव्हा जॉबला लागलेले, मला तिकडं चालले. मग तिकडं जायला काय बसच होती कॉलेजच्या बसने जायचे. पहिले 1-2-3 महिने मी कॉलेज नाही चुकवलं, कारण मध्ये गेल्यावर डायरेक्टच आपल्याला सगळं इंग्लिश टू इंग्लिश ऐकावं लागतं. त्यामुळं कसं होतं की अभ्यासाकडे पण जास्त करून दुर्लक्ष करू शकत नव्हते. आणि ह्याने पण मला सांगितलेलं की काय पण होऊ दे, मला भेटायचं जरी असलं तरी पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यामुळं अभ्यासाकडं काय दुर्लक्ष केलेलंच नाही. मग म्हटलं की आता आपल्याला अभ्यास करत करत सगळंच मॅनेज करायचं आहे. तर मग अभ्यास चालूच होता. त्यानंतर मग थोडे दिवस लेक्चर वगैरे सगळं कंटिन्यू केलं. मग काही विषयांचे प्रॅक्टिकल असे असायचे की त्याला कायच म्हणजे शिकवलं नाही जायचं, फक्त प्रॅक्टिकली दाखवायचं, आपणच करायचं आणि आपणच सॉल्व्ह करायचं, असं मॅन्युअलमध्ये असं असायचं. मग तेव्हा काय व्हायचं की ह्यांना कामावरती केव्हा तर सुट्टी असायची. मग त्यावेळी आम्ही भेटायचं, काहीतरी प्लॅनिंग करायचो. मग ते कॉलेजवरती मला न्यायला यायचे. डेकोरेशनचं काम घेत होते. हां, तेव्हा हे डेकोरेशनचे काम जयसिंगपूरमध्ये घेत होते. मग तेव्हा हे मला यायचे, कॉल करायचे की मी इथे आलोय. मग पहिला 1-2-3 वेळा हे मला फक्त भेटून गेले. त्यानंतर मग मीच म्हटलं आता एवढ्या लांबून हे भेटून येत आहेत तर 1-2 तास का होईना त्यांच्यासोबत घालवावे. तर मग मी एखादं दुसरं प्रॅक्टिकल बंक करायचे, मग यायचे भेटायला ह्यांना. मग आम्ही इकडं थोडं तिकडं म्हणजे फिरायचो. ॲटलिस्ट जयसिंगपूरमधलंच गणपती मंदिर वगैरे इकडं तिकडं थोडंसं फिरायचो सोबत. हां, नरंदेला वगैरे असं थोडंसं वेळ घालवायचा. आणि त्यानंतर मग हे मला कॉलेजवरती सोडायचे आणि ॲटलिस्ट मी कॉलेजच्याच बसनी घरी यायची. एक दिवस जेव्हा आमचं हे होतं म्हणजे काय ट्रेडिशनल डे होता, आय थिंक ट्रेडिशनल डे दिवशी आमचं कॉलेज पूर्ण डे होतं. म्हणजे सकाळी आम्ही 7ला आलेलो कॉलेजवरती आणि ते रात्री 12ला आमचं ट्रेडिशनल डे पूर्ण संपणार होतं. मग त्या दिवशी मम्मीने मला सांगितलेलं की नाही 8च्या गाडीनंच तू घरी यायचं. म्हणजे 8 वाजता एक बस होती जी की ती मुलांना सोडून परत येणार होती, कारण 12 वाजता आणि ट्रेडिशनल डे संपणार होता, जशी रिटर्न येणार होती ती बस. मग त्या दिवशी मम्मीने मला सांगितलेलं नाही तू 8लाच यायचं. पण मी काय केलं त्या दिवशी 8ला नाही म्हटलं, मी 12लाच येणार. तरी पण मम्मीने नाही 8ला यायचंच म्हणून स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती. पण तरी पण मी 8ला गेलेच नाही. म्हणजे ट्रेडिशनल डे आमचा किती म्हणजे मुलींचा ॲटलिस्ट 1-2 वाजेपर्यंत संपला. त्यानंतर हे मला न्यायला आले आणि आम्ही त्या दिवशी बाहेर कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग केलं होतं. मग त्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला गेलो आणि त्यानंतर किती वाजले कळालंच नाही. 8ची बस निघून गेली. मग परत खूप वेळ झाला आणि त्यात 8च्या बसचा जो ड्रायव्हर होता त्याने मम्मीला घरी फोन केला की तुमची मुलगी काय आलेली नाही बसमध्ये. मग तिथं टीचरांना कॉल केला, टीचर पण म्हणले ती गेल्या, वेळ झालं आणि ती इथं कॉलेजवरती नाही आहे. ते टीचरांचा पण कॉल गेला घरी मम्मीला. आणि त्यानंतर मग मी म्हटलं आता आपल्यावर संशय वगैरे काही यायला नको, म्हणून मी मैत्रिणीच्या फोनवरनं घरी फोन करून सांगितलं की आहे शेवटचं 12 वाजेपर्यंत पार्टी वगैरे आहे कॉलेजमध्ये, डान्स ठेवला असतो म्युझिक लावून. मग ते एक छोटासा कार्यक्रम होता, पण मी त्या कार्यक्रमाला गेलेच नव्हते. तरी पण मैत्रिणी तिथनं व्हिडिओ कॉल वगैरे करून मम्मीला दाखवलेलं की हा आहे आम्ही इथे म्हणजे. मग तो विषय झाला. त्याच्यानंतर मग मम्मीला खरं कळालेलंच की मी नव्हतेच कॉलेजवरतीच, टीचरांकडून वगैरे कळालेलं. त्यामुळे मम्मी आता घरी गेल्यावर मस्तपैकी कावणार होती हे माहीत सुद्धा. मग त्या दिवशी 12ची सुद्धा आम्हाला यायला 11:30-12 वाजले आणि 12ची सुद्धा बस मला अर्ध्यात म्हणजे जयसिंगपूरमध्ये भेटली.
मग जयसिंगपूरमध्ये मी आल्यावरती ड्रायव्हर काकांना पण थोडासा संशय आला आणि ते ड्रायव्हर काका जे होते ते आमच्या पप्पांचे क्लासमेटच आहेत, म्हणजे जे स्कूल बसचे जे ड्रायव्हर होते कॉलेज बसचे ते ड्रायव्हर आमच्या पप्पांचे क्लासमेट होते, त्यामध्ये माझ्या मित्राचे वडील यांच्या मित्राचे वडील आणि क्लासमेट, त्यामध्ये सगळं कळालं घरी. मम्मीनं 12ला आले म्हणून मम्मीनं मला पूर्ण ती रात्र बाहेरच उभा करून काढायला लावली. मग त्यानंतर मग परत मम्मी म्हटली आता नाही तू कॉलेजला जायचं, कॉलेज नाही कंटिन्यू करायचं. मग 8 दिवस घरी बसले, पण शिक्षकांनी वगैरे फोन केला नाही ती आहे हुशार वगैरे आणि तिला कंटिन्यू पाठवून द्या कॉलेजला. मग त्यानंतर परत 8 दिवसांनी मी रिटर्न आहे असं कॉलेजला गेले. मग तिथून काय पुढं आहे असं चालू राहिलं, बोलणं वगैरे सगळं चालूच होतं. हे मला भेटायला यायचे, पण त्यानंतर आम्ही थोडंसं प्रमाण कमी केलं कारण अभ्यासावर वगैरे काय परिणाम नको व्हायला, म्हणून त्यासाठी थोडंसं भेटणं वगैरे थोडंसं कमी केलं. मग त्यानंतर फर्स्ट इयर कंप्लीट झालं माझं. फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यावरती त्यानंतर सुट्ट्या वगैरे लागल्या, पण ह्याला एवढ्या सुट्ट्या नसतात जेवढ्या की आपल्याला असतात. मग त्या सुट्टीमध्येच माझा परत एक मोबाईल घरी घावला, तो मोबाईल परत मम्मीनं काढून घेतला. परत ह्यांनी सुट्ट्या झाल्यावरती परत सेकंड इयरला ॲडमिशन घेतल्यावर परत मला नवीन मोबाईल दिला. असं करत करत नाही म्हटलं तर जेव्हापासून आमचं 10वीला जेव्हापासून चालू झालं होतं तेव्हा ते 11वीच्या एंडिंगपर्यंत नाही म्हटलं तर एक 3-4 तरी मोबाईल झालेले होते. 3-4 तरी मोबाईल, म्हणजे मम्मीला एक 2-3 वेळा घावलं आणि मोबाईल मम्मीने काढून घेतले होते. पण मी म्हटलेलं केलंय ना तर शेवटपर्यंत ते निभवायचं. तर मग फायनली फर्स्ट इयर झाले. फर्स्ट इयरला चांगल्या मार्कांनी पास वगैरे झाले. त्यानंतर सेकंड इयर कंटिन्यू केलं. सेकंड इयरचे 6 महिने झाले असतील आय थिंक. त्यानंतर आमचं भेटण्यात जरासं प्रमाण जास्त वाढलं, जास्त म्हणजे काय विचारायला नाही पाहिजे हिशोबाच्या बाहेरच. म्हणजे आम्ही 1-2 दिवस गेलो की माझं कॉलेज अर्धं चुकायचं, अर्ध्या कॉलेजला मी असायचे अर्ध्या कॉलेजला नसायचे. मग असं करत 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 ते वर्ष गेलं. त्या वर्षाला मला एटीकेटी लागली. एटीकेटी लागल्यावरती थर्डला माझे विषय 2 पेंडिंगला पडले. त्यानंतर मग थर्ड इयरला ॲडमिशन घेतलं आणि ते ॲडमिशन चालू असताना आता आमचं एवढं सगळं घरी कळाले म्हटल्यावरती मम्मी पप्पांनी पण इकडं जरासं स्थळ वगैरे बघायला चालू केलं की आता लग्न करायचं तुझं आणि स्थळ बघायचं म्हणून स्थळ चालू केलं. तर माझ्या तर ते काय मनातच नव्हतं, पण आता बघायला चालू केले. हो म्हणायला काय जाते, म्हणजे ह्यांना पण सांगितलेलं, हे पण टेन्शनमध्ये की काय होतं आणि त्यानंतर नाही थोडे दिवस म्हणजे असं झालं की अजिबातच घरातून बाहेर पण नाही आणि बोलणं पण नाही, कॉन्टॅक्ट पण नाही. हे सगळं आमचं एवढं चालू असल्यामुळं मम्मीनं मला कॉलेजला पाठवलीच नाही. थर्ड इयरच्या ॲडमिशन टाकलं पण कॉलेजला नाही पाठवलं मला. मग स्थळ वगैरे बघायला चालू केलं. मग MSCIT झाली. मग टॅलीचा क्लास लावला आणि टॅलीचा क्लास लावल्यानंतर टॅलीच होता. टॅलीचा क्लास लावला पण आमच्या पप्पा मम्मी संग वगैरे बोलत होते. आमच्या पप्पा मम्मी ह्यांच्या मम्मी पप्पांना ह्यांच्या घरी सगळ्यांना माहित होतं की मी आहे, ह्यांच्यासोबत बोलते, त्यांच्यासोबत बोलते, आई बाबांसोबत. मला फोन आला, मी घरात आले की मी देत होतो, पप्पाकडे देत होतो, मम्मीकडे देत होतो, आमच्या स्वातीकडे देत होतो, स्नेहलकडे देत होतो. सगळेजण आमच्या घरात सगळ्यांनी माहित होतं, आमचे सगळेजण आमच्या घरातली मान्य होती. ह्यांच्या घरात सगळ्यांना मान्य होतं, पण आमच्या घरात कोणालाच मान्य नव्हतं. आणि एवढं सगळं होताना हे काय असं नीटली झालेलं नाही आहे सगळं. हे सगळं होताना खूप साऱ्या आम्हाला अडचणी आल्या, प्रॉब्लेम आल्या. काही वेळेला एखादा पोलीस स्टेशन सुद्धा झाला. एवढं सगळं झालं सुद्धा, पण त्यातनं सुद्धा आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही आहे. आम्ही अजिबात एकमेकांची साथ सोडली नाही. आणि ह्यांचा पण कसं तू हुशार आहेस तर तू हे कर असं, म्हणजे सगळ्याला फुल्ल सपोर्ट ह्यांचा. कधी असं नाही तू हे करू नकोस, कधी ते करू नकोस, असं केव्हाच नाही केलं. मग त्यानंतर घरचे जरा स्थळ वगैरे बघायला चालू केल्यानंतर मग आम्ही पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घेतला. म्हणजे ह्याच्या आधी मी घरात सांगितलेले, पण असं आमचं असं आहे आणि तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला लग्न करून द्या असं पण सांगितलं. तरी पण ते नाही मान्य झाले. की का म्हटले की आमची इंटरकास्ट मॅरेज पडते, म्हणजे आम्ही होतो लिंगायत, हिंदू लिंगायत आणि ह्यांची कास्ट होती हिंदू मराठा. म्हणजे एवढा 96 कोळी मराठा, म्हणजे एवढा असा डिफरन्स नाही आहे. पण तरी पण की तेव्हा नाही. आणि तेव्हा कसं लव्ह मॅरेज म्हणजे एक संकल्पना की मुलगी पळून गेली चांगलं होणारच नाही, विषय एक समाजात होता तेव्हा. आणि आता आमचं जेव्हा झालं त्यानंतर सगळ्यात जास्त लव्ह मॅरेजच होत गेले. म्हणजे अरेंज मॅरेज तर काय आम्ही जास्त करून ऐकले, क्वचित एका दुसरं ऐकले, पण लव्ह विथ अरेंज ऐकले ते पण
असे एकदम असे अरेंजच मॅरेज झाले असं काही नाही ऐकण्यात आलं. मग त्यानंतर ना आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा तर निर्णय घेतलेलाच. जायच तर कसं हा खूप मोठा प्रश्न होता, कारण घरचे कसं जायचं तर कुठं तर घरच्यांसोबतच जायचं, यायचं तर घरच्यांसोबतच यायचं. फक्त एक क्लासच एकमेव असं होतं की जिथं मी एकटी जात होते. आणि तेव्हा वेगवेगळ्या फ्रेंड्स, आणि कसं झालं आमचं चालू असल्यामुळं फ्रेंड्स सारखे सारखे बदलत गेले, तेच तेच नाही स्टेबल राहिले फ्रेंड्स. म्हणजे शाळेच्या लाईफमध्ये वेगळे फ्रेंड्स राहिले, जे की मी लहान असल्यापासून जन्मल्यापासूनचे फ्रेंड होते ते शाळेच्या लाईफमध्ये म्हणजे सुटले. दोन हिच्या मैत्रिणीनं खरं साथ दिली व्यवस्थित. हा, दोन दोन मैत्रिणी माझ्या अशा मैत्रिणी होत्या होत्या की शेवटपर्यंत त्यांनी साथ मला दिली, दोन मैत्रिणी. साथ दिली. म्हणजे सगळ्याच बाबतीत, अभ्यासापासून ते शेवट सगळ्याच बाबतीत त्यांनी मला साथ दिली. म्हणजे आम्ही लहानपणापासून होतो, काही मैत्रिणींमध्ये सोडून गेल्या. मग त्यानंतर ना हायस्कूल जॉईन केलं, त्यानंतर त्या मैत्रिणी चेंज झाल्या. आणि त्यानंतर जसं कॉलेज जॉईन केलं तसं मी एकटीच पडले. म्हणजे त्यामुळं तिथं गेल्यावर तिथल्या पण फ्रेंड बदलला, आणि तिथल्या जरी फ्रेंड बदलला तरी पण माझ्या पहिल्याच्या मैत्रिणींनी मला खूप साथ दिली ह्या बाबतीत. त्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही पळून जाऊन लग्न करायचं म्हणून. कारण घरच्यांना किती कन्व्हिन्स केलं, म्हणलं आज न उद्या चांगलं होईल. आणि कसं असतं की शून्यातून काहीतरी निर्माण करायला जी मजा आहे ना, ते आयतं जे आहे त्यात करायला काय मजा नाही आहे. त्यामुळे मम्मीला खूप वेळा समजवलं. मम्मीनं मला म्हटलं की बघ त्याचं काय नाही आहे, आणि तू आता ह्या अशा वातावरणात वाढलेली आहेस, तुला ते व्हायचं नाही आणि तू तशात नाही राहणार, असं मला भरपूर वेळा मम्मीनं पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण नाही, मी ते नाहीच ऐकलं मम्मीचं. मग त्यानंतर आम्ही पळून जाऊन लग्न केलं. आमचं लग्न कुठं झालं तेही आम्ही तुम्हाला सांगितले. आणि पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतच्या ह्या एवढ्या गॅपमध्ये भरपूर काही ॲक्टिव्हिटीज झाल्या, काही वाईट क्षण पण आले आमच्यावरती. आणि ते कसं आहे, काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, ते क्षण एक एक विसरून गेलेले चांगले असतात. त्यामुळे त्या भरपूर अशा गोष्टी घडल्या की ज्या आता सांगण्यासारख्या नाही आहेत. मग त्यानंतर आमचं लग्न झालं, आणि परवा आम्ही तुम्हाला व्हिडिओतून सांगितलं की आमचं लग्न. हां, मग त्यानंतर आम्ही जेव्हा लग्न केलं आपल्या हरिपूरच्या मंदिरमध्ये आमचं लग्न झालेलं म्हणून. तर तिथून आमच्या पहिल्या भेटेपासून ते इथपर्यंतचा प्रवास पूर्ण आमच्या लग्नाच्या टायमाला ही एकीकडे होती, मध्ये बहिणीला नाव सांगितलेली सुषमाताई म्हणून आमची. त्या बहिणीपाशी ही दिव्याने तिथे ठेवलं होतं, आणि मी स्वातीपाशी होतो मानकापूरला. भरपूर त्यावेळेस. आणि ज्या दिवशी लग्न आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री फोन केलता, कारण मला माहित नव्हतं की माझं लग्न आहे. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हाय असं भाच्या संगड माझ्या आरव संगड खेळत बसलेलो. मला माहित नव्हती की माझं लग्न आहे आज. मला बहिणीने भाऊजीने सांगितल्या रात्री तर भैया फोनवर बोलायच की, म्हणजे म्हणजे माझी तब्येत बघितली होती, आजारी होतो मी त्यावेळी, डोक्याची वेन जरा चोकअप झाली, मला औषध गोळ्या चालू होती, त्यामुळे ती झोप येत होती मला. सांगितले त्यांच्या गाडीवरनं परत मला मग त्या दिवशी आवरून बिवरून तिथनंच घेऊन आले हरिपूरच्या मंदिरात. मग म्हटलं माझं लग्न आहे. नाही, मला माहित नव्हतं की माझं लग्न आहे त्या दिवशी. भरपूर आता त्यानंतर आमचं फायनल लग्न झालं. लग्नानंतर काय मग सगळं व्यवस्थित आहे. त्यानंतर काही असे प्रॉब्लेम नाहीत. आता तर तुम्ही बघता प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात येतातच. पहिला वाटतं कठीण आहे, पण त्यानंतर सगळं जसं जसं आपण ॲडजस्ट करतो, एकमेकांना समजून घेतो, तसं सगळं अगदी आहे असं छान चालू आहे. तर पहिला आमचं जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून ते लग्नापर्यंत आमचं रिलेशनशिप जवळजवळ 2-2.5 वर्षांचं रिलेशनशिप झालं आपलं दोघांची. 2014 पासून ते 2017 पर्यंत. 17 ऑक्टोबरच्या 2017ला लग्न झालं. हां, 2017ला आमचं लग्न झालं. त्यानंतर सगळं व्यवस्थितच आहे. त्यानंतर असं म्हणजे काय नाही, मध्ये थोडेसे प्रॉब्लेम झाले, थोड्याशा वाईट सवयी लागल्या ह्यांना, त्यातून पण हे बाहेर आले व्यवस्थित अगदी. असं काही नाही आहे, एकदम आता छान चालू आहे. आणि तेव्हा तुम्ही विचारलात मला भरपूर की तुमचे आई बाबा बोलत नाहीत का, आणि तुमच्या आई बाबांना दाखवलं नाही, हे सुद्धा मला भरपूर व्हिडिओमध्ये कमेंट आल्या. तर माझे आई बाबा आमच्या लग्नाला आज 9 वर्ष होत आहेत, तरी सुद्धा माझे आई बाबा अजून माझ्यासोबत. हां, ऑक्टोबरला 10 वर्ष होत आहेत. 10 नाही, 10वं लागणार. हां, 10वं वर्ष लागणार. तर ह्या 10 वर्षात माझे आई बाबा अजिबात माझ्यासोबत बोललेले नाहीये. भाऊ बहीण बोलतात, पप्पा असे समोर दिसले तर बोलतात माझ्याशी. कारण मम्मी अजून त्या क्षणापासून अजूनपर्यंत माझ्या समोर येते. म्हणजे मम्मी माझी टीचर आहे, तर शाळेमध्ये त्याच मम्मीच्या शाळेमध्ये टीचर आहे, त्या शाळेमध्ये माझी मुलं सुद्धा आहेत. तर समोर मम्मी दिसते, पण मम्मी केव्हा बोलत नाही. आजी आत्तू वगैरे बोलतात, ते लगेच म्हणजे आमच्या लग्नानंतर वर्षभरात ते बोलायला लागले. 1 वर्षाच्या आतच. हां, 1 वर्षाच्या आतच ते बोलायला लागले, त्यांचं काय एवढं नाही.
तर मम्मी माझी बोलत नाही, त्यामुळे मी माझ्या माहेरची फॅमिली फक्त तुम्हाला मी आजी आत्तू एवढीच माझी माहेरची फॅमिली मी तुम्हाला दाखवते. कारण अजूनपर्यंत तर माझी माहेरची फॅमिली तेवढीच आहे. म्हणजे आजीच्या इकडचे सगळे माझ्याशी ह्यांच्याशी बोलतात, ए वगैरे म्हणतात, पण आम्हाला अजून तेवढं ह्यांना कम्फर्टेबल नाही वाटत. कारण कसं आहे की आमचं लग्न झाल्यापासून कधीच ह्यांना असं म्हणजे आपलेपणानं कधी त्यांनी बोलले नाही आहेत. आता म्हणतात ते, म्हणजे आता आमचं सगळं चांगलं आहे, आता मस्त त्यांनी म्हणतात की या बोलतात त्यांच्याशी, पण आम्हाला अजून म्हणजे तेवढं असं जायचं होत नाही कुठं, तर आम्ही नाही गेलो. त्यामुळे माझी माहेरची फॅमिली मी एवढंच दाखवते. माझी आजी आणि आत्तू इथंपर्यंतच मर्यादित मी फॅमिली दाखवते. कारण माझे मम्मी पप्पा वेगळे राहतात आणि आजी वेगळीकडे राहते. त्यामुळे मी परवा आजीच्या घराची होम टूर दिली होती तुम्हाला. तर मम्मी पप्पा का बोलत नाहीत हे पण मी रिझन ह्याच्यामध्ये सांगितले. तर फायनली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आवडला असेल तर खूप लाईक करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्येही सांगा. तुमची काही लव्ह स्टोरी असेल तर मला कमेंटमध्ये शेअर करा. इथपर्यंतचा होता हा 10 वर्षाचा प्रवास. तर चला भेटू अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.